लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही। त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हप्ते वसुली घेतात, म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 18पेक्षा जास्त मेले। कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावली जाते, केली जाते। गरिबांच्या झोपड्यावरती बुलडोजर चालला मुंबईच्या गरीब पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई। काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एक तर भाजपच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल। आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा। बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं का इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का, हिंदू मेले नाहीत का? त्यामुळे राजकारण केलं जातं, बुलडोजर फक्त धर्म बघून तिथं चालवला जातो, पण अशा पद्धतीने जिथं सामान्य लोक सर्व समाजाची दगावतात, मरतात, त्या मात्र बाबतीत तिथं चुपचाप बिळात जाऊन सगळे हे सत्ताधारी बसतात। पुण्यामध्ये येऊन दापोडी पोलिसांनी कारवाई केली, मात्र पुण्यातल्या स्थानिक म्हणजे हडपसर असेल, काळेपडक पोलिसांना याची कल्पना नव्हती। पोलीस माहिती देत होती की फक्त उलट्या झाल्या, पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अहो, पोलिसांनी सांगत असताना कुठेतरी हे सांगितलं की हृदयविकाराने हे मेलेलं, म्हणजे चेष्टा बघा। आता एका म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती मरण पावला, त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं दारू पिल्यामुळे पोटात दुखत होतं, खूप मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या, त्रास झाला, त्यात ते मेले। आणि पोलिसांना विचारल्यानंतर म्हणतात अजूनपर्यंत आम्हाला कारण कळलेलं नाही। अरे पण ससूनमध्ये गेल्यानंतर, तिथं भांडल्यानंतर आणि काही प्रमाणात आम्ही लोक पाठवल्यानंतर आम्हाला कळलं ना दारू पिऊनच मेलेत। आता हे आम्हाला कळतं नॉर्मल नागरिकांना, पोलीस काय करतात इथं? पोलीस म्हणजे कुठं ना कुठेतरी पाठ राखण करतात कोणाची तरी। आणि एक गोष्ट एक आहे की याच्यामध्ये एक गुन्हेगार स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेलाय। आता तुम्ही बघा, हिस्ट्री बघा, जेव्हा एखादा व्यक्ती मुद्दामून ताब्यात जातो त्यात असं ठरवलं जातं की पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही, त्यामुळे पोलिसांकडनं मुद्दामून या माणसाला सांगण्यात आलं तू पुढे ये, म्हणजे पुढचं इन्व्हेस्टिगेशन झालं नाही पाहिजे। मग ह्याचा जो मेन शार्क मासा आहे, मोठा मासा आहे, ज्यांनी हे सगळं करामती केलेलं आहे, त्याला वाचवण्याचा पूर्णपणे पोलिसांकडनं, पिंपरी चिंचवड सुद्धा या पोलिसांकडनं सुद्धा ते केलं जातं। तुमच्या पक्षाकडे खळखट्यात पाहायला मिळणार का दारू विरोधात? नाही, आता करावं लागेल ना। अशा पद्धतीने जर घाणेरडी दारू येऊन लोक मरत असतील आणि त्याच्यात सामान्य लोकांच्या, आता मी म्हणजे तिकडं पिंपरी चिंचवडला अमोल कोल्हे साहेब तिथं आहेत, आम्ही इथं आहोत, आमचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत, आम्ही कुठं ना कुठेतरी ही भूमिका घेत आहोत, कारण रस्त्यावर तर उतरावं लागेल। आता इथे असणारे सत्तेतले नेते नाही तर इथले आमदार काय करतात हे बघावं लागेल। आहेत ना तुम्ही सत्तेत, काय करताय? सत्तेत जाऊन विकास निधी पाहिजे आणि गरीब मरतात त्याचं तुम्ही काय करणार का? मतदानाच्या पुरतं फक्त येणार आणि लोकांना वाऱ्यावर 5 वर्ष सोडणार। पूर्णपणे प्रशासन फेल गेलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंट फेल गेलेलं आहे, पैसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खाल्ला गेला आहे। हडपसरमध्ये रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह गेलेले होते। दारूचा अड्डा फोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्याचवेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहे। यामध्ये हफ्ते घेणाऱ्या पोलिसांचाही तितकाच सहभाग आहे, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। जेव्हा इतकं मोठं प्रकरण घडतं, 15 जणांचा मृत्यू होतो, तेव्हा समोरनच दारू विक्रेता कसा काय पोलिसांशी हजर होतो? याचा अर्थ पुढच्या कड्या सापडू नयेत, पकडल्या जाऊ नयेत, म्हणून हे सगळं षडयंत्र आहे का? या दृष्टीने तपास व्हायला हवा, असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवार हडपसरला गेलेले होते दारूच्या अड्ड्याची तोडफोड करण्याकरता। आमदार रोहित पवार आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार 15 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आक्रमक झाले आणि त्यांनी दारूचा अड्डा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या समर्थकांसह ते तिथे पोहोचले हडपसरच्या दारूच्या अड्ड्याच्या ठिकाणी। तिथूनच प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देत होते। अत्यंत आक्रमक झालेले आहेत। हफ्ते वसुली
इथे केली जात होती आणि त्यामुळे दारूचे अड्डे आधीच बंद झाले नाहीत असा आरोप त्यांचा आहे। त्यामुळे जर पोलीस दोषी असतील, हप्ते घेणारे पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं रोहित पवार म्हणतायत। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती देताना असं म्हटलंय की आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे, अजून काही या प्रकरणात अटक होऊ शकतात। 15 जणांचा मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। या संदर्भात सखोल चौकशी करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान रोहित पवार हडपसरला गेलेले होते। दारूचा अड्डा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात त्या परिसरातले नागरिकही तिथे जमलेले होते। ही आपण दृश्य बघतोय। हडपसरची दृश्य आहे ती। दारूच्या अड्ड्याची तोडफोड करण्याकरता रोहित पवार आणि त्यांचे समर्थक गेलेले होते। तिथे त्यांनी त्या अड्ड्याची तोडफोड केलेली आहे। अड्डा पूर्ण फोडून टाकण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी वेळीच ॲक्शन का घेतली नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे। हडपसरमधली ही दृश्य, त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पत्र्याची शेड असलेला हा दारूचा अड्डा त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे। न्यूज 18 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य। एवढी मोठी घटना घडल्यानंतर रोहित पवार हे ज्या ठिकाणी दारू बनवली जात होती त्या अड्ड्यावर गेले। तिथे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी दारूचा अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे, तोडफोड केलेली आहे। तेव्हाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय। पत्र्याची शेड लावून बनवलेला हा अड्डा होता। अवैध दारू इथं बनवली जात होती। वेळीच जर या भट्टीवर कारवाई झाली असती तर 15 जणांचा जीव वाचला असता असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांनी मृत्यू झालेल्यांचा आकडा दिलेला आहे 18। बरेचसे लोक इथं राहणार आहेत, त्यांचं मत आहे आज 11 लोक किती वाढेल असं सांगता येणार नाही। मला उद्या असंच जर गरीबाची माणसं मारायला लागली आणि जर पोलीस काहीच करणार नसेल तर मग सिस्टमला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। पोलीस प्रशासन कमी पडत असेल तर कुठं ना कुठं तरी काही गोष्टी आपल्या हातामध्ये घ्यावं लागेल आणि जर आम्हाला त्या हातामध्ये घ्यायच्या नसतील तर पोलिसांनी शहाण्यासारखं वागावं। इथं खरं तर पोलिसांनी यायला पाहिजे होते। आता हे जे दुकान आहे तिथं हे सगळं पडलेलं आहे, पोलिसांनी या मालकावर कारवाई करा। कोण कुठला इथला माणूस आहे जो इथं विकत होता? इथं बऱ्याच पुड्या पडलेल्या आहेत। आता इथल्याच पुड्या पिऊन दारू पिऊन 100% दुर्लक्ष केलं। अरे कसली दहशत, कोण आले ते त्यांचं काय करायचं करू, आम्ही पोलिसांना सांगणार आहे। तुम्ही लगेच लगेच हा जो मालक आहे त्याच्यावर तिथं तुम्ही कारवाई करा। जी जागा दारू विकण्यासाठी तू दिलीच का असा आमचा प्रश्न आहे। रोहित पवार असं म्हणतायत की दारू विकण्याकरता ही भर वस्तीतली जागा दिलीच का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। ज्या ठिकाणी दारू विकली जात होती त्या दारू भट्टीवर ते गेलेले होते आणि तिथून त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दारू भट्टीवर जाऊन खळखट्याक केलेला आहे। दारू अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे। पत्र्याची शेड टाकून बनवलेला हा दारूचा अड्डा होता, तो सगळा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। अजूनही काही तिथे माल पडलेला आहे आणि हीच ती विषारी दारू जी पिऊन अनेकांचा मृत्यू झाला। आकडा वाढण्याची भीती रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे।
रोहित पवारांचे जे कार्यकर्ते होते ते आक्रमक झाले आणि त्यांनी पत्रे सगळे उचकटून टाकलेले आहेत आणि दारूचा अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 मराठीवर तुम्ही बघताय। पूर्णपणे हा दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। एवढ्या मोठ्या घटनेनंतर सुद्धा हे स्ट्रक्चर तसंच ठेवण्यात आलेलं होतं। पत्र्याचं हे स्ट्रक्चर आहे ते सगळं रोहित पवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केलं। आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। वैभव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले, दारूच्या अड्ड्याची तोडफोड त्यांनी केली आहे, काय सांगाल? ज्या वस्तीमध्ये हा दारूचा अड्डा चालवला जात होता त्या अड्ड्याच्या ठिकाणी नातेवाईकांना भेटायला रोहित पवार आल्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी या अड्ड्यावरती तोडफोड जी आहे ती सुरू केली आहे आणि या सगळ्या अड्ड्याच्या इथूनच दारूची विक्री जी ती केली जात होती। आणि आपण हा सगळा पन्न्या बघतोय आपण ह्या क्रिश्चियन दारू जी आहे ती दारू विक्री जायची। दारू विक्री